एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। गेल्या 38 वर्षापासून या नागनाथ मंदिराची सेवा करत आहेत आणि हे इथं विजापूर रोडवरील एक भव्य दिव्य मंदिर उभा करण्यासाठी सुरचांद पाटीलचा एक मोठा हात आहे आणि हे मंदिर एवढं जागृत आहे की सोलापूर शहरवासियाला अनेक भक्तांची मनोकामना पूर्ण झालेली आहे। इथं साक्षात नागनाथच अदृश्य झाल्यामुळे या परिसर आणि या मंदिरात एवढा पवित्र आलेले की मी पुजारी असल्यामुळे रोज विचारतात आमच्या मनोकामना पूर्ण झालेले आहे। कोणाला मुलं झालेलं नाही त्यांनी इथं दर सोमवारी 48 सोमवारी येऊन त्यांनी नवस मागितले की त्यांना मुलं झालेलं आहे, कोणाला विवाह बाधा आणि सर्पदोष निवारण झालेले आहे। तरी सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा काल नाग चतुर्थी प्रित्यर्थ महिलांनी भावाची अविष्यवर्ती व्हावं म्हणून उपवास करतात, त्यासाठी भरपूर गर्दी होते आणि नागपंचमी आज असल्यामुळे आपण या मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून 3 ते 5 या वेळेत रुद्राभिषेक आणि 5 ते 7 या वेळेत श्रीच्या मूर्तीवर 1.5 क्विंटल तांदूळ चढवलेले आहे आणि मूग डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ चढवलेले आहे। त्यानंतर पानपूजा आणि अलंकार पूजा, त्यानंतर सहस्र बिल्वार्चन आणि मान्यवरांच्या हस्ते माननीय शिवचंद पाटील, भांजे सर, आमणे सर आणि शितू पाटील आणि बुक्कानोरे मामा आणि रामेश्वर माळगे, विजयकुमार रामपुरे आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेले आहे। तदनंतर या मंदिराकडून दिवसभर बुंदी लाडूचे प्रसाद वाटप ठेवण्यात आलेले आहे आणि संध्याकाळी ठीक 6:30 वाजता भव्य आणि दिव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सोलापूरवासियांनी या दीपोत्सवामध्ये सहभागी होऊन आणि दर्शनाचा लाभ घेऊन पुनीत व्हावा या मंदिर समितीकडून मी नम्र आवाहन करीत आहे।